नमस्कार. आज आपण चिकन बघणार आहोत. त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतले, पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, अद्रक घेतलाय आणि तळण्यासाठी थोडासा कांदा, भाजण्यासाठी कांदा घेतला, खडे मसाले घेतले, 4 अंडी घेतलीत, 3 टोमॅटो मीडियम साईजचे कापून घेतलेत, खोबरं घेतले, दही घेतले आणि ही सगळी पावडर मसाले घेतलेत. मिक्सरच्या बाउलमध्ये आपण लसूण, अद्रक ह्याची चांगली पेस्ट करून घेऊया. पेस्ट आपली तयार झाली. आता आपण हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं, त्यात 2 चमचे मीठ घालून घेऊया. 2 चमचे अद्रकची पेस्ट घालायची आणि जे आपण खडे मसाले घेतले ते सगळे याच्यात घालून एकत्र करायचे. चांगले आपण हाताच्या सहाय्याने आपण त्याला एकदम मिक्स करून घ्या, म्हणजे आपल्या चिकनला मसाला पूर्ण असा मॅरिनेट होईल असं करून घेऊ. टोपात मी 2 चमचे तेल घेतले, त्यात आपले खडे मसाले चांगले भाजून घ्यायचे आणि त्यात चिरलेला बारीक कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आपला परतला चांगला, त्यामध्ये पुदिन्याची पानं थोडी घातली मी आणि मॅरिनेट केलेले चिकन त्यामध्ये आपण तेलात चांगलं परतून घेऊया. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत छान असं आपलं चिकन खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे चिकनच्या पीसला चव पण छान लागते. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि मी चिकन साईडला ठेवते. त्या तव्यावर आपण 3 कांदे मी बारीक चिरून घेतलेले ती चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याही चांगल्या भाजून घ्यायच्या तेलामध्ये. मिरच्या आणि कांदा आपलं छान परतून झाले. याच्यात एक किसलेलं खोबरं घालून घेऊया. ते देखील चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे तेलात. खोबरं पण आता आपलं परतलंय. इथे एक टोमॅटो कापून घेतलेले ते पण एकदम सॉफ्ट होईपर्यंत ते पण तेलात भाजून घ्यायचे. आपला सगळा मसाला असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे त्याला खमंग असं त्याचा चव लागते. आता त्यात पुदिन्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर पण आपण याच्यात घालून घेऊया. ते पण तेलामध्ये परतून घेऊया. आपला मसाला आता एकदम छानसा परतून झालाय. आपण तो आता मिक्सरमध्ये काढून घेऊया. मिक्सरला बारीक करून घेऊया पेस्ट. आपलं तेल पण इकडे बघा छान त्याला तेल सुटलंय चिकनला. आपल्या चांगलं तेलकटपणा आला, त्याला तेल सुटलंय मस्त आणि चिकन पण छान परतून झालं. त्याचा सुगंध पण एकदम छान येतोय बघ. आता पण वाटून घेतलेला मसाला आपण आता त्यात घालून घेऊया. छान परतून घेऊया त्याला पण. मसाला आणि चिकन एकदम एकजीव होईपर्यंत त्याला चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जो मसाल्याची टेस्ट आहे ती आपल्या चिकनमध्ये मुरली जाते. त्याला छान तेल पण सुटलंय बघा चिकनला. छानसं असं त्याला तेल सुटले. आता मी जे 100 ग्राम दही घेतले त्याच्यात घालून घेऊया आपण. दही कमी गॅसवर एकदम हळूहळू असं हे परतून घ्यायचं, कारण कधी कधी दही फाटतं पण. त्यामुळं दह्याला चांगलं पटपट पटपट असं मिक्स करून घ्यायचं. त्यावर आपण 10 मिनटं झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया. 10 मिनटं झाले. आपण वाफ पण छान निघले त्याला. चिकन चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून घ्यायचं. पाणी गरम घालायचं. थंड पाण्याने कशी चिकनची टेस्ट जाते, त्यामुळे आपण गरम पाणी घालायचं. थोडंसं मीठ टाकूया. मीठ आपण चिकनमध्ये टाकलंच होतं, पण कसं रश्श्याला पण आपल्या टेस्ट येण्यासाठी थोडंसं मीठ मी त्याच्यात घालून घेतलं आणि झाकण ठेवूया. पुन्हा 10 मिनटं उकळी काढूया. अंड्यांना असं टोचे मारून घेऊया, म्हणजे त्यात आतमध्ये पर्यंत मसाला पोहोचेल. उकळी पण छान आली आणि त्यात अंडी घालून घेऊया आपण. रश्श्याला बघा आपल्या किती छान तरी सुटली
आणि त्याचा सुगंधही खूप छान येतोय. झाकून थोड्या वेळ वाफ देऊया आणि आता आपलं चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्हाला चिकन आवडलं का? कमेंट करा. धन्यवाद.